उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा भेंडे. एडियन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. प्रसिद्ध लेणीमध्ये पर्यटकांवर होत आहेत मधमाशांचे हल्ले, पुरातत्व विभागाकडून देखभालीकडे दुर्लक्ष. मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी गुरुवारी महापालिकेचा 2024-25च्या सुधारित शिल्लकीचे 140 कोटी 4,29,000 रुपयाचा अर्थसंकल्प केला सादर. आता पाहूयात सविस्तर बातम्या. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य चर्चेत आलं असून या वक्तव्यावर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, या वेळेला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांनी त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणं अपेक्षित आहे. काय आमचं चुकलंय हे जर त्यांनी सांगितलं असतं किंवा पटवून दिलं असतं तर लोकांनी सुद्धा त्यांना ऍक्सेप्ट केलं असतं. परंतु आता अर्थसंकल्प अधिवेशन संपलंय. जे स्वतःला नेते म्हणून घेत आहेत ते त्या अधिवेशना काळामध्ये असलेल्या त्यांच्या अधिकाराचा वापर, त्यांच्या अधिकारात किती केला. अधिवेशनामध्ये त्यांनी कोणता असा एक प्रश्न मांडला किंवा अर्थसंकल्पावर त्यांनी केलेलं एखादं भाषण, काही नाही. यायचं, पोडियमवर जायचं, टाटा करायचा आणि मग अधिवेशन संपल्यानंतर सरकारच्या नावाने बोंबा मारायचा. हा त्यांचा ठरलेला विषय असतो. म्हणून ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे यापेक्षा तुम्हाला तर बोलण्याची खऱ्या अर्थानं ती आता जी वेळ होती त्यावेळेस न बोलल्यामुळे आता त्याच्या भाषेकडे तुम्हाला अधिकार सुद्धा पोहोचत. हे अधिवेशन पार पाडत असताना मुद्दे कोणते आले, का घडलं असं, यावर कधी वाच्यता केली. नागपूरची दंगल कोणी घडवली यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं. नागपूरच्या दंगलीमध्ये सहभाग कुणाचा होता हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं. जो आता तो काटकर का कासकर काय तो पकडला गेलेला आहे, ज्याने शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय, तो कोणत्या पक्षाचा होता हे त्यांनी आता बोलायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा स्वतःवर बाजू येते त्या टायमाला या सर्व बाजू बाजूला ठेवून मग आता औरंगजेबाबद्दल बोलतील, मग नागपूर दंगलीबद्दल बोलतील, मग आता त्या भिडी गुरुजी बद्दल बोलतील. या सगळ्या फक्त पराभवची जी कारणं आहेत त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आलंय त्यांना त्याच्यामुळं, आणि ते असे वक्तव्य करतात. त्याच्यात काहीही अर्थ नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चांगल्या पद्धतीने पार पाडायला खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांनी आम्हाला सहकार्य केलं. अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले तर एक चांगले गाणे दिले असे उद्धव ठाकरे म्हणतात. चला, या निमित्ताने उद्धव ठाकरेंची करमणूक झाली, एका कमी नाही. हे आहे की नाहीये हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे. तुम्ही जे काही बोलतायत हे आम्ही करून दाखवलेलं आहे. आज मुंबईमधील सगळे कोस्टल रोड चालू झालेले आहेत, अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत, अनेक योजनेला मंजुरी मिळालेली आहे, आणि जे तुमची पोटदुखी आहे, ज्यांच्यामुळे तुमची सत्ता गेली, त्या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा चालू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा काही जणांकडून चुकीच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत असून इतिहासात कुठेही कुत्र्याचा उल्लेख आलेला नाही असं स्पष्टीकरण देत चुकीच्या गोष्टी इतिहासातून काढून टाकल्या जाव्यात अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केली आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड
या रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या समाधीच्या बाजूला वाघ्या कुत्र्याची 1936 साली समाधी बनवलेली आहे. ॲक्च्युली जर विचार केला तर इतिहासाच्या समकालीन साधनांमध्ये आणि उत्तरकालीन साधनांमध्ये कुठेही कुत्र्याचा, वाघ्या कुत्र्याचा, मोत्या कुत्र्याचा असा कुठलाही उल्लेख आलेला नाही. ती समाधी 1936 साली राम गणेश गडकरी यांचं राजसन्यास नाटक आहे, त्या नाटकाची अर्पण पत्रिकेमध्ये प्रख्यात्रेंनी याचा उल्लेख केलेला आहे. त्या अगोदर कुठेही कुत्र्याचा उल्लेख नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजांनी 31 मेपर्यंत जे गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवणार आहे, तर तोपर्यंत ही समाधीसुद्धा, कुत्र्याची समाधीसुद्धा अतिक्रमणच आहे, ती हटवावी आणि त्यांच्या या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. ती हटवली जावी, कारण शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षा मोठी समाधी कुत्र्याची केलेली आहे. हे इतिहासाचं विकृतीकरण आहे. त्यामुळं या चुकीच्या गोष्टी इतिहासात ज्या घुसवल्या गेल्यात त्या काढून टाकल्या जाव्यात ही आमची अपेक्षा आहे. मात्र पडळकर असतील किंवा त्यासोबतच हाके असतील यांनी विरोध केलाय. पडळकर, हाके हे का स्वतःवर ओढून घेत आहेत मला कळत नाही. त्यांचा काही संबंध नाही. हा कुठल्याही जातीचा संघर्ष नाही, हा कुठल्याही धर्माचा संघर्ष नाही आणि कुत्र्याविषयी आम्हाला अनादर असण्याचं काहीही कारण नाही. आम्ही चळवळीतली माणसं, आम्ही भूतदया मानणारी आहोत, प्राणीमात्रावर प्रेम करणारे आहोत. कुत्र्याविषयी आम्हाला तिरस्कार असण्याचं काहीही कारण नाही. परंतु जे इतिहासात नाही, समकालीन आणि उत्तरकालीन साधनात नाही, कुठल्याही साहित्यात नाही, अशा चुकीच्या गोष्टी तिथं असू नये हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे पडळकर आणि हाके हे फक्त राजकारण म्हणून विरोध करतायत असं आम्हाला वाटतंय. दुसरं त्या पाठीमागं काहीही कारण नाही. बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील पाणी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळावं या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आत्मबलिदान दिलं होतं. गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवणी आरमाळी या गावातील शेतकरी कैलास नागरे यांनी खडकपूर्णा धरणातील डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावं या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आत्मबलिदान दिलं होतं. गुरुवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पीडित कुटुंबाला 5 लाख रुपयांची मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी मदत दिली. 14 गावांच्या पाणी प्रश्नासाठी शेतकरी कैलास नागरे यांनी दिलेलं आत्मबलिदान व्यर्थ जाणार नाही. आगामी काळात पंचक्रोशीतील पाणी प्रश्न मिटण्यासाठी आणि शेती व पिण्याच्या पाण्याचा समस्या सोडवण्यासाठी पक्ष म्हणून आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी गावकऱ्यांना दिली आहे. या प्रसंगी माझ्या समवेत शिवसेना सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत, आमदार सिद्धार्थ खरात, जयश्री शेळके, आशिष रहाटे, तालुका प्रमुख दादाराव खार्डे व नितेश देशमुख उपस्थित होते. जगप्रसिद्ध असलेल्या अजिंठा वेरूळ लेण्यांमध्ये मधमाशांचा हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये 5 ते 6 वेळा हा हल्ला झालाय. त्यामध्ये विदेशी पर्यटकांसह देशी पर्यटक देखील जखमी झालेत. पुरातत्व विभागानं देखभाल दुरुस्ती करत असताना मधमाशांचं मोहोळ काढणं आवश्यक आहे, मात्र तसं होत नसल्यानं या घटना वाढत असल्याचा आरोप होत आहे. अजिंठा वेरूळ येथील लेणी हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण आहे, मात्र याच लेण्या पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना मधमाशांच्या हल्ल्यात जखमी व्हावं लागलंय. मार्च महिन्यात 7 ते 8 वेळा मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला चढवलाय. यामध्ये 10 ते 12 विदेशी आणि 30 ते 40 देशी पर्यटक जखमी झालेत. लेणी पाहण्याचा आनंद घेत असताना अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धावपळ उडते. बचावासाठी पळत असताना देखील काही पर्यटक पडल्यानं जखमी झालेत. मधमाशा मोठ्या प्रमाणात चावल्यानं काही पर्यटकांची प्रकृती चिंताजनक झाली होती, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक जयवंत सिंग यांनी दिली आहे. मधमाशांचं पोळ बसल्यावर तातडीनं ते काढलं पाहिजे, जेणेकरून अशा घटना होणार नाही. मात्र पुरातत्व विभाग वन विभागाकडे तर वन विभाग पुरातत्व विभागाकडे बोट दाखवतात. त्यात हा प्रश्न सुटत नाही. परिणामी मधमाशांमुळे जखमी झालेले पर्यटक नकारात्मक मानसिकतेनं जातात. त्यातून पर्यटन कमी होण्याची भीती आहे, असं मत पर्यटन व्यावसायिक जसवंत सिंग यांनी व्यक्त केलंय. मधमाशांचे हल्ले वाढत असताना पुरातत्व विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला जातोय.
अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं, असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. महापालिकेच्या 2024-25च्या सुधारित शिलकीचे 140,04,29,000 रुपये अर्थसंकल्प सादर करून 2025-26चे अपेक्षित एकूण महसुली जमा 3,083,40,99,000 आणि अपेक्षित खर्च 3,082,45,40,000 रुपये असा 95,59,000 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी गुरुवारी सादर केलाय.
महापालिकेच्या प्रशासकीय काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं अत्यंत सावधगिरीनं जास्त खर्चिक न बनवता नाविन्यपूर्ण कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. नगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी गुरुवारी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वॉर्डासाठी 50 लाखाची तरतूद करण्यात आली. 2024-25 च्या सुधारित शिल्लकीचं 140 कोटी 4,29,000 रुपये अर्थसंकल्प सादर करून 2025-26 अपेक्षित एकूण महसुली जमा 3,083 कोटी 40,99,000 आणि अपेक्षित खर्च 3,082 कोटी 45,40,000 रुपये असा 95,59,000 रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी सादर केलाय. अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी अर्थसंकल्पातील ठळक घडामोडींवर उपस्थितांचं लक्ष केंद्रित केलं. यावेळी त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील केलाय. विविध विभागाची विचार विनिमय करून दुरुस्ती मॉडिफिकेशन या सर्व करून शेवटी आज मला अर्थसंकल्प 2024-25च्या सुधारित व 2025-26च्या या वर्षीच्या येणाऱ्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मी आज नागरिकांसमोर मी सादर करतो. शहरवासियांनो, छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहराचा महानगरपालिकेचा मी 3 मे 2023 रोजी प्रशासक म्हणून रुजू झालेला असून माझ्या कार्यकाळातील दुसरा वा महानगरपालिकेच्या 44 व अर्थसंकल्प महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 103 व 104 अनुसार सन 2024-25चे सुधारित कलम 95, 96 व 100 अन्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा मूल अर्थसंकल्प मी आपल्या सेवेत सादर करीत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी यावर्षी सुद्धा वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटनाद्वारे तथा ईमेलवर छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांकडून शहराच्या विकासाकरिता सूचना व नवीन संकल्पना मागविण्यात आल्या होत्या. याच अनुषंगाने माननीय खासदार, माननीय पालकमंत्री, माननीय आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्याशी विचार विनिमय करून तसेच आपल्या शहरातील जागृत नागरिक श्री सतीश सिंग राजपूत, श्री अब्दुल तायर, श्री सारंगी टाकळकर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलेले. छत्रपती संभाजीनगर शहराचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल याचा मला तीन मात्र शंका नाही. या अर्थसंकल्पामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना कार्यालयात न येता सर्व सेवा घरबसल्या देण्याचा मानस केला. मी महानगरपालिकेचे सन 2025-26 या आगामी अंदाजपत्रकातील नवीन वसतील रकमेचा उपाय 618 कोटी 31 लक्ष देखभाल दुरुस्ती व विकास कामांना नियोजित केलेला असून यामध्ये मागील वर्षाचा अर्थसंकल्पात जवळपास 600 ते 700 देखभाल दुरुस्ती व भांडवल कामांच्या स्पिलओव्हर मध्ये समावेश करण्यात आला. तद्वतच या आर्थिक वर्षामध्ये 481 कोटी 55 लक्षच्या नवीन कामांचा समावेश करण्यात आलेला. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा विमानतळावर बुद्धिस्ट इंटरनॅशनल मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर असोसिएशनच्या वतीनं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पूर्णकृती पुतळ्याची प्रतिष्ठापना 28 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. मी मिलिंद थोरात, बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर अँड ट्रेडर्स असोसिएशन या संघटनेचा अध्यक्ष. आपण विमानतळावर तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसवत आहोत. त्यासाठी 28 मार्च 2025ला लोकार्पण सोहळा ठेवला आहे. यासाठी उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री संजयजी सिरसाट असणार असून प्रमुख पाहुणे उदयजी सावंत उद्योग मंत्री व अतुलजी सावे अल्पसंख्याक मंत्री व ऊर्जा मंत्री हे उपस्थित राहणार आहे व सर्व स्थानिक आमदार, खासदार व प्रशासकीय अधिकारी सर्व उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच भिक्खू संघ व सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्या
मूर्तीचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्या देशभरात अशी काही प्रतिकृती आहे का जे तुम्ही आता इथं अनावरण करताय? ही मूर्ती जी आहे बेंगलोरी ग्रॅनाइटमध्ये आपण बनवलेली आहे व हुसेन सागरची जशी मूर्ती आहे त्या दगडातच ही मूर्ती आपण बनवलेली आहे व याची प्रतिकृती सारनाथ येथे आहे, त्याप्रमाणे आम्ही ही बनवली आहे. तिला किती खर्च आला आणि किती कालावधीमध्ये तयार झाली? तिला म्हणजे फक्त मूर्तीसाठी आम्हाला 12.5 लाख रुपये खर्च आलाय व सुशोभीकरणाला 17-18 लाख रुपये खर्च आलाय व तिला 4.5 महिने मूर्ती बनवायला लागले आम्हाला. या निमित्ताने तुम्ही बौद्ध उपासक उपासिकांना काय आवाहन करा? या निमित्ताने आम्ही बौद्ध उपासक उपासिकांना हे आवाहन करणार आहे की तथागतांच्या पावलावर पाऊल टाकून किंवा त्यांचे जे विचार आहेत पूर्ण जगाला मान्य आहेत त्याच विचारावर आपण चालावे व प्रगती करावी. या मूर्तीची लांबी रुंदी किती असणार आहे? ही मूर्ती टोटल 15.5 फुटाची आहे. त्यात कमळ 3 फुटाचा असून 12.5 फुटाची उभी मूर्ती गौतम बुद्धाची आहे. तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि विमानतळावरच मूर्तीचे अनावरण व्हावे असं का? या ठिकाणी असं झालं की हे अजंता आणि एलोरा असल्यामुळे बुद्धभूमी असल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं गौतम बुद्धाची मूर्ती एअरपोर्टला असावी, परंतु त्याचा आम्हाला आणखी एक फायदा झाला. G20 आल्यामुळे त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा केला व ते आम्हाला परमिशन मिळाली म्हणून आम्ही तिथे गौतम बुद्धाची मूर्ती बसवली. ग्रामपंचायत कार्यालय लाडगाव हिवरा इथं प्रशासन आपल्या दारी एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार उपक्रम राबवण्यात आला आहे. ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय लाडगाव हिवरा तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजता एक दिवस गावकऱ्यांसोबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम दरबार उपक्रम कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक चव्हाण NY ग्रामपंचायत अधिकारी यांनी केलं. तसंच विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन रमेश मुनलोड तहसीलदार, मीना रावतळे गटविकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती शिवाजी साळुंके सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती सावरगावकर तालुका आरोग्य अधिकारी यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं. तसंच विविध विभागाचे अधिकारी ज्योत्स्ना भगत पशुसंवर्धन अधिकारी, अधापुरे कृषी अधिकारी, श्री DN मगर विस्तार अधिकारी, सोळसे विस्तार अधिकारी, पाथरे विस्तार अधिकारी, कृषी कांबळे शिक्षण विस्तार अधिकारी, रघुनाथ शेळके मंडळ अधिकारी, गणेश गाडेकर ग्राम महसूल अधिकारी, परदेशी ICDS मधुकर चाबुकस्वार, अरविंद वाघ ग्रामपंचायत अधिकारी, निशांत नावकर ग्रामीण गृहनिर्माण अभियंता घरकुल, संजय भेसार तांत्रिक अधिकारी, मगरारोह विभाग समाज कल्याण विभाग, VK बागल कृषी सहाय्यक या सर्व विभागाचे अधिकारी, अनिता बागल महिला बचत गट प्रतिनिधी यांनी सर्वांनी उपस्थित महिला व ग्रामस्थ यांना विविध योजनांची माहिती दिली. महिलांची आरोग्य तपासणी केली. अंगणवाडी कार्यकर्ते यांनी बाळांना पोषण आहाराबाबत मार्गदर्शन केलं. तरी सदर कार्यक्रमासाठी गावचे प्रमुख जयश्री गजानन बागल सरपंच, लक्ष्मी लक्ष्मण बागल उपसरपंच, सन्माननीय सदस्य जिजाबाळू बागल, शीलाबाई रामभाऊ इत्तर, लक्ष्मी भाऊसाहेब धाडगे, संतोष पुंजाराम बागल, रंजना राजू इत्तर, भगवान पोफळे, सरला पोफळे, शोभा डोंगरे, सर्व कार्यकारी मंडळ, गजानन बागल, लक्ष्मण बागल, विलास इत्तर, भाऊसाहेब धाडगे, राजू इत्तर, जयराज पोफळे, सतीश ग्राम रोजगार सेवक, पोलीस पाटील, महिला बचत गट, गावकरी मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, तरुण वर्ग, महिला मंडळी, भजनी मंडळी, शेतकरी वर्ग कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री तानाजी लांडे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडगाव यांनी केलं. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत कन्नड तालुक्यातील 60 लाभार्थ्यांना सोडत पद्धतीनं 212 एकर 26 गुंठे जमीन वाटप करण्यात आली आहे. कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील दालनात उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार प्रशांत काळे, तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती सीमा सिंदीकर यांच्या उपस्थितीत निदा नवीद खान वय 5 वर्ष या मुलीच्या हस्ते सोडत काढण्यात आली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत मागासवर्गीय संवर्गातील भूमिहीन शेतमजुरांना ही जमीन शेतीसाठी 100% अनुदानावर देण्यात येते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंब सन 2021-22 पासून लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत होतं. त्यासाठी समाज कल्याण विभागानं सन 2022-23, 23-24 व चालू वर्षात जमीन खरेदी करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
या कामी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी पुढाकार घेतला। त्यासाठी आज कन्नड उपविभागीय कार्यालयात सोडत पद्धतीने चिठ्ठ्या काढून माळेगाव लोखंडी, माळेगाव ठोकळ, वासडी, पळशी व गौरपिंपरी या ठिकाणच्या जमिनी प्रति लाभार्थी 4 एकर प्रमाणे निवड करण्यात आली। या 60 लाभार्थ्यांच्या जमीन मालकीच्या आदेशासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येईल। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये या लाभार्थ्यांना 7/12 उतारा मिळेल। महसूल सहाय्यक जीवन चव्हाण, समन्वयक अभिजित पानट, मंडळ अधिकारी विकास वाघ, तलाठी संगीता सूर्यवंशी, तलाठी S.A. बावस्कर, शिरस्तेदार आनंद शिंदे, तलाठी S.D. विस्पुते, ग्रामविकास अधिकारी K.S. थोरात, ग्रामसेवक S.S. गोसावी आदींनी परिश्रम घेतले। यावेळी लाभार्थी उपस्थित होते। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। प्रसिद्ध लेणीमध्ये पर्यटकांवर होत आहेत मधमाशांचे हल्ले, पुरातत्व विभागाकडून देखभालीकडे दुर्लक्ष। मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी गुरुवारी महापालिकेचा 2024-25च्या सुधारित शिल्लकीचे 140 कोटी 4,29,000 रुपयाचा अर्थसंकल्प केला सादर। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।